पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठेगावकरांच्या बँक व्यवहाराची सीबीआय कडून चौकशी। पेपर लीक प्रकरणामध्ये मोठेगावकरांना आर्थिक व्यवहार केले आहे का या चौकशी सध्या सीबीआय कडून सुरू आहे। लातूरमधील ज्या बँकांमध्ये मोठेगावकरची खाती आहेत त्या बँकेत जाऊन सीबीआय कडून चौकशी सुरू आहे। लातूरमध्ये सीबीआय सातत्याने गेल्या 15 दिवसांपासून चौकशी आणि तपास जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। मोठेगावकरच्या भोवती फास जो आहे तो सीबीआयचा दिवसेंदिवस आवळत चालला आपल्याला पाहायला मिळतो आहे। लातूरमधल्या काही बँकांमध्ये जाऊन सीबीआयने जे आहे ते मोठेगावकरच्या खात्यांची बँकिंग व्यवहाराची चौकशी केलेली आहे। लक्षात घेतलं तर लातूरमधल्या 5 डॉक्टरांची आतापर्यंत चौकशी झालेली आहे आणि एक डॉक्टर जो आहे मनोज शिरोरे याच्या रूपानं अटक झालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआय मनोज शिरोरे याची चौकशी करीत होती आणि आता मनोज शिरोरे याला अटक झालेली आहे। 5 दिवसांची सीबीआय कोठडी मिळालेली आहे। मोठेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी आणि मनोज शिरोरे यांचा संबंध कसा आहे आणि हे नीट पेपर लीक प्रकरणामध्ये कसे एकत्र जोडले गेले याची चौकशी आणि लिंक जी आहे ती आता सीबीआय तपासताना पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, टी9 मराठी, लातूर।